भारतीय राजकारणात मोठा ट्विस्ट. राज्यसभेत पहिल्यांदा लेस्बियन खासदाराची शक्यता. भारतीय राजकारणात काही क्षण असे असतात जे फक्त निवडणूक निकाल नसतात, ते इतिहास बदलतात. आणि सध्या अशीच एक शक्यता देशभर चर्चेत आहे. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ वकील मेकाना गुरुस्वामी यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. आणि जर त्या निवडून आल्या तर भारताच्या संसदीय इतिहासात पहिल्यांदाच उघडपणे LGBTQ समुदायाच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार म्हणून त्यांची नोंद होईल. भारताच्या राजकारणात इंद्रधनुष्य दिसण्याची ही पहिली खरी शक्यता आहे. नमस्कार, मी पंकज गिरी आणि तुम्ही पाहताय कसं काय. पश्चिम बंगालच्या राजकारणात नेहमीच वेगळे रंग दिसतात, पण यावेळी मेनाका गुरुस्वामी पश्चिम बंगालच्या राजकारणात इंद्रधनुष्य दिसण्याची शक्यता जास्तच ठळक आहे. मेनाका गुरुस्वामी या सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आहेत. 2018 मध्ये भारतीय दंड संहितेतील कलम 377 रद्द झाली आणि समलैंगिकतेला गुन्हेगार मुक्त करण्यात आलं. त्या ऐतिहासिक आणि संवैधानिक खटल्यात त्या युक्तिवाद करण्यात प्रमुख वकिलांपैकी एक होत्या. त्या निर्णयाने केवळ कायदा बदलला नाही, त्या लाखो लोकांच्या आयुष्यभराचा गुन्हेगारीचा शिक्का पुसला. त्याचा प्रभाव 1997 मध्ये सुरू झाला. भारताचे माजी अटॉर्नी जनरल अशोक देसाई यांच्या मार्गदर्शनाच्या खाली त्यांनी वकिलाची कारकीर्द घडवली. संवैधानिक कायदे, मानवी हक्क आणि सामाजिक न्याय यावर त्यांनी अनेक महत्त्वाचे खटले लढवले. नंतर त्या उच्च शिक्षणासाठी ऑक्सफर्ड गेल्या. ऑक्सफर्डमध्ये BCL आणि हार्वर्डमध्ये LLM पूर्ण केल्यानंतर त्यांनी न्यूयॉर्कमधील डेव्हिड पॉल अँड वॉडवेल येथे काम केलं. पण अखेर त्या भारतात परतल्या, कारण त्यांची लढाई इथल्या समाजासाठी होती. 2019 मध्ये फॉरेन पॉलिसी मासिकाने जगातील 100 प्रभावशाली विचारवंतांच्या यादीत स्थान दिलं. त्याच वर्षी त्या आणि त्यांच्या जोडीदार अरुंधती काटजू यांचा टाइमच्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश झाला. हा सन्मान केवळ वैयक्तिक नव्हता, तर LGBTQ समुदायासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाल्याचा प्रतीक होता. ऑक्सफर्ड विद्यालयातील रोड्स हाऊसमधील मिल्नर हॉलमध्ये त्यांचं चित्र प्रदर्शित करण्यात आलं. हा सन्मान मिळणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आणि दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. अलीकडेच त्यांनी IPAC कार्यालयावरील ED छाप्याविरुद्ध न्यायालयीन कार्यवाहीत तृणमूल काँग्रेसचं प्रतिनिधित्व केलं होतं. आता त्यांची राज्यसभेची उमेदवारी म्हणजे फक्त कायद्याच्या क्षेत्रातील थेट विधिमंडळात प्रवेश आहे. जर त्या निवडून आल्या तर देशातील पहिल्या उघडपणे LGBTQ खासदार म्हणून त्यांचं नाव इतिहासात कोरलं जाईल. भारतीय समाजात LGBTQ विषयांवर अजूनही चर्चा कुजबुजत होते. स्वीकार आहे, पण पूर्णपणे नाही. आता परिस्थितीत संसदेत थेट प्रतिनिधित्व मिळणं म्हणजेच केवळ राजकीय संधी नव्हे, तर सामाजिक स्वीकारायचं पाऊल आहे. नक्कीच काही जण याकडे राजकीय स्टंट म्हणून पाहतील. काहींना हा बदल अस्वस्थ करेल, पण बदल नेहमी अस्वस्थतेतूनच जन्माला येतो. राजकारणात आजवर जात, धर्म, प्रदेश याचं प्रतिनिधित्व दिसलं. आता ओळख आणि लैंगिकतेचं प्रतिनिधित्व दिसेल का? तर तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा. हा व्हिडिओ शेअर करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण लोकशाही फक्त मतदानानेच नाही, तर चर्चेतून जिवंत राहते.